श्री स्वामी समर्थ. बहिणींनो भावांनो, बरे आहेत ना? सर्वांचं स्वागत आहे आपल्या ताईच्या व्हिडिओला. सर्वांनी छान छान कमेंट करायच्या, सपोर्ट करायचा आहे आपल्या ताईला, यूट्यूब चॅनलला. आपली यूट्यूब फॅमिली कशी आहे सर्वांनी लिहून सांगायचं आहे. व्हिडिओ काढायचा मुद्दा असा की सर्वांना एक सांगणं आहे की निडुंगाचं झाड असतं ना, त्याच्यापासून औषध बनतं बघा. काय औषध बनतं, त्याने रक्त वाटतं. हे आयुर्वेदिक असतं झाड पाल्याचं. हे सर्वांनी खायचं, छान असतं खायला, छान लागतं बघा खाण्यासाठी. आणि हा, तुम्ही कोणाला शेतीतलं असं काही म्हणजे व्यवस्थित सांगत नसते, पण एक सांगायचं आहे मला तुम्हाला की लावायची नाही. लावतं कुणी, कुणी काही करतं, तर मिरची शिपायची आहे काळ्या रानात. शिपलेली मिरची एकदम छान येते बघा. बघू शकता कधी पण शिपून बघा, कारण मी शिपली होती, लई साथ होती मला. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, तुम्ही शिपून बघा कशी मिरची होती तुम्हाला. मग तुम्ही मला सांगायचं की मिरची भारी आहे. मी पंढरपूरला जाताना मिरची कट्टा शिकून गेलते. आता माझी मिरची फुलाला लागली बघा. महिन्यात मिरची ती फुलाला लागते शिकलेली. लई सुंदर मिरची येते बघा, लई भारी. टाकून बघा तुम्ही, प्रयोग करून बघा. तुम्ही म्हणता की ताई काय म्हणते. आणि ते करून बी शरीराला पण थोडं थोडं असं माळून आपलं घरगुती खायला लावायचं. विकत आणायची गरज नाही आहे. प्रत्येक वस्तू घरी लावायची. काकडी झालं, कारलं, दोडका, भेंडी, सगळं लावायचं थोडं 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 थोडं. बघा किती. विकत आणून तुम्हाला खायची गरज नाही आहे. विकत आणायला आता सगळं रोगराया चालू आहे. त्यामुळं लोक आज लावलं की उद्या इका यासाठी लोक आता फवारा मारतायत, बरोबर का नाही? मग त्याच्यामुळं तुम्ही घरी लावा. घरी लई छानसं माळवं येतं बघा. घरी पण लावलंय. माझी आता गवार तोडायला आलेली बघा. माझ्या आठवड्यात 1 कॅरेट निघत जाईल, इतकी भारी गवार लावलेली. तसं तुम्ही पण लावा छानसं. आम्ही आज आमची तूर खुरपीत बघा आमच्या रानात. आज सीताफळीचं आहे, माझ्या बहिणीच्या वावरात आहे. आम्ही तूर खुरपितो, त्याच्यात